Hello students, in previous lecture we have completed the different characteristic features of the division gymnosperm, okay, and on that some questions we have to discuss. काही क्वेश्चन राहिलेले आहेत त्याचं डिस्कशन आधी घेणार आहे. So this is the question. Last lecture we have seen. Read the following statements and answer the question म्हणलेला आहे. 4 sentences दिलेले आहेत त्यापैकी करेक्ट स्टेटमेंट्स कुठले आहेत ते ओळखायचं आहे. So what will be the answer? Give me in the chat box. बघा पहिलं वाक्य काय दिलेलं आहे. इन liverworts, mosses and ferns, gametophyte are free living. Gymnosperm and some ferns are heterosporous. Sexual reproduction in Fucus, Volvox and Albigo is oogamous. And the sporophyte in liverworts is more developed than the mosses असं म्हणलेलं आहे. So the answer here will be the 3 statements are correct. So B option will be the correct answer here. अगदी बरोबर आहे. So explanation here, the 3 sentences are correct here. First sentence is correct, second sentence is correct, and third sentence is correct. Fourth is incorrect. इथं sporophyte in liverworts is less developed than the mosses असं असतं तर हे करेक्ट आलं असतं. Okay. Next question here. Read the question and give the answer. Which one of the following is a vascular cryptogam? Equisetum, Ginkgo, Markensia, Cedrus. What will be the answer here? Which one of the following is a vascular cryptogam? Equisetum, Ginkgo, Markensia and Cedrus. Yes. करेक्ट आहे. एकाने उत्तर दिलेलं आहे. अजून बाकीचे मेंबर्स काय येईल उत्तर सांगा. कुठल्या कुठल्या डिव्हिजन मधली ती आहेत एक्झाम्पल बघा आणि त्याच्याप्रमाणे उत्तर द्यायचं आहे. व्हॅस्क्युलर क्रिप्टोगॅम म्हणलेला आहे. क्रिप्टोगॅमी मधलं एक्झाम्पल असलं पाहिजे. फॅनरोगॅमी मधलं एक्झाम्पल नको आहे तिथं. ऑल फॅनरोगॅम्स आर व्हॅस्क्युलर हे आपल्याला माहितीच आहे. पण क्रिप्टोगॅमी मधलं व्हॅस्क्युलर प्लांट कुठले. सब किंगडम क्रिप्टोगॅमी मधलं व्हॅस्क्युलर प्लांट कुठलं आहे यातली बघा. इक्विसिटम, गिंगो, मर्केन्शिया आणि सिड्रस. त्यामध्ये गिंगो आणि सिड्रस हे जिम्नोस्पर्मिक आहेत त्यामुळे हे येणार नाही उत्तर. लक्षात आलं. आता मर्केन्शिया हे ब्रायोफाइट मधलं आहे. ब्रायोफाइट हे व्हॅस्क्युलर आहेत का नाही. त्यामुळे उत्तर काय येणार आहे. ए ऑप्शन येईल. इक्विसिटम करेक्ट आहे का बघा बरोबर. गिंगो जिम्नोस्पर्म मधला आहे, मर्केन्शिया ब्रायोफाइट मधला आहे, सिड्रस जिम्नोस्पर्म मधला आहे. त्यामुळे हे तिन्ही उत्तर इथे येणार नाहीत. व्हॅस्क्युलर क्रिप्टोगॅम मध्ये येणार नाही. त्यामुळे ए ऑप्शन विल बी दी करेक्ट आन्सर. ओके. नेक्स्ट क्वेश्चन. रेझिन अँड टर्पेंटाईन आर ऑब्टेन्ड फ्रॉम. रेझिन अँड टर्पेंटाईन आर ऑब्टेन्ड फ्रॉम सायकस, पायनस, सिड्रस अँड एबिस. येस करेक्ट आहे. फ्रॉम जिम्नोस्पर्म पायनस प्लांट is used for the production or from the pinus plant resin and turpentine are obtained. So B option will be the here correct answer. Okay. In this way the gymnosperms, the division gymnospermy we have completed from this phanerogamy. Now the next division here, that is well known division to you, that is the division angiospermy. Here angios means enclosed and sperma means seed. सगळे प्लांट्स यातले बऱ्यापैकी तुम्हाला माहिती असणारे आहेत आणि मॅक्झिमम प्लांट्स आपल्याला या ग्रुपमध्ये बघायला मिळतात. एंजिओस्पर्मिक प्लांट फुलं येणारी झाड असं आपण त्याच्यामध्ये म्हणू शकतो. अँड इन दिस प्लांट्स एंजिओज मीन्स एनक्लोज्ड अँड स्पर्मा मीन्स सीड्स. द सीड्स आर एनक्लोज्ड इन दी फ्रूट और सीड्स आर एनक्लोज्ड बाय द ओव्हरी वॉल असं सुद्धा म्हणलं जातं. लेट्स डिस्कस हिअर द सॅलिएंट फीचर्स. द फर्स्ट हिअर angiosperms are the most advanced division of the flowering plants. म्हणजे हा प्लांट मधली सगळ्यात ऍडव्हान्स्ड डिव्हिजन आहे फ्लॉवरिंग प्लांट्सची. नेक्स्ट कॅरेक्टरिस्टिक फीचर हिअर. these are the flowering plants in which seeds are enclosed within the fruit. This is the typical characteristic feature here. The angiospermy plants are showing plants having seeds which are enclosed within the fruit. फळं तयार होतात आणि फळांच्या मध्ये बिया तयार होतात. त्याचं टिपिकल कॅरेक्टरिस्टिक फीचर आहे. ओके.
नेक्स्ट इट इन्क्लुड्स हायली इव्हॉल्ड प्लांट्स. सगळ्यात जास्त इव्हॉल्ड प्लांट्स आपल्याला या ग्रुपमध्ये सांगता येतील. अँड दीज प्लांट्स आर ऑल्सो शोईंग व्हरायटी इन साईज. जसं आपण जिम्नोस्पर्मिक प्लांट मध्ये बघितलं, टॉलेस्ट जिम्नोस्पर्मिक प्लांट सिकोया सेमपरव्हिरेन्स, त्याच्यानंतर टॅक्सोडियम म्युक्रोनॅटम, हे गर्थ असणार 125 फीटाची गर्थ असणारं झाड बघितलं. आणि झामिया पिग्मिया हे सगळ्यात स्मॉलेस्ट जिम्नोस्पर्मिक प्लांट आपण बघितलं, 25 सेंटीमीटर त्याची हाईट असणार आहे. तसंच इथं आपल्याला व्हेरिएबल साईज बघायला मिळते. फर्स्ट एक्झाम्पल हिअर उल्फिया, स्मॉलेस्ट एंजिओस्पर्मिक प्लांट आहे. साईज बघितलं तर 1 मिलीमीटर एवढी कमी साईज आहे याची. अँड युकॅलिप्टस, निलगिरीचं झाड आपल्याला माहित आहे, ग्रोज ओव्हर 100 meters. Let us see in the examples here, pictures. So this is the first plant, Ulfia, smallest angiospermic plant, 1 mm in size. इथं बघू शकता हे छोटे छोटे प्लांट्स आहेत, aquatic plant आहे उल्फिया. जर बोटावरती आपण घेतलं तर किती छोटा एक प्लांट आहे बघा. हे नंबर ऑफ प्लांट्स आहेत बोटावर. हे एक छोटा हिरवा लाल गोल जो हिरवा गोल जो दिसते, हे सगळे प्लांट्स आहेत छोटे छोटे. एक मिलीमीटरची साईज आहे. सगळ्यात स्मॉलेस्ट एंजिओस्पर्मिक प्लांट आपल्याला इथं उल्फिया सांगता येईल. आणि युकॅलिप्टस, निलगिरी पर्वत आपल्याला माहित आहे सह्याद्रीच्या तिथं असणारा, ग्रोज ओव्हर 100 मीटर, 100 मीटर पेक्षा जास्त उंची असणार हे युकॅलिप्टस आहे. त्यामुळे अगदी स्मॉलेस्ट साईज सुद्धा आहे आणि सगळ्यात लार्जेस्ट साईज सुद्धा आपल्याला एंजिओस्पर्मिक प्लांट मध्ये बघता येईल. नेक्स्ट कॅरेक्टरिस्टिक फीचर हिअर, these plants are also showing heteromorphic alternation of generation in which sporophyte is diploid, dominant, autotrophic and independent. Just we have seen in the gymnospermic plant or the pteridophytic plants. Here also the sporophytic plant is diploid, dominant, autotrophic and independent. While the gametophytes here, male gametophytes and female gametophytes are recessive, haploid and then dependent on the sporophyte. तर याच्यामध्ये स्पोरोफायटिक फेज डॉमिनंट आहे, पण गॅमेटोफायटिक फेज ही रेसेसिव्ह आहे आणि गॅमेटोफाइट्स आर डिपेंडंट ऑन द स्पोरोफाइट. स्पोरोफायटिक प्लांट बॉडीवरच आपल्याला गॅमेटोफायटिक प्लांट बॉडी त्याची अशी जी मेल आणि फिमेल गॅमेटोफाइटची डेव्हलपमेंट जी आहे ती त्या स्पोरोफायटिक प्लांट बॉडीवरच तयार झालेली बघायला मिळते. म्हणून तिथं आपल्याला काय म्हणलेलं आहे, दीज आर डिपेंडंट ऑन दी स्पोरोफाइट. ओके, अँड दी स्पोरोफायटिक प्लांट बॉडी इज डिफरन्शिएटेड इनटू रूट, स्टेम अँड लीव्स. So in these plants, root, stem and leaf formation we can observe the typical plant body, and it is also showing flowers, fruits and seeds. So and the vascular tissues are also well developed. Xylem are showing vessels or trachea, while phloem has showing sieve tubes and companion cells. So in these plants the vascular tissues are also showing well development. That xylem is showing presence of xylem vessels or xylem trachea. Xylem tracheids असतात, तशाच पद्धतीने xylem vessels आणि xylem trachea स्ट्रक्चर आहे ते या प्लांट मध्ये तयार झालेलं आहे. आणि फ्लोएम मध्ये आपल्याला sieve tubes आणि कंपॅनियन सेल्स असे 2 एलिमेंट्स याच्यामध्ये बघायला मिळतात. डिटेल्स आपण xylem आणि फ्लोएमचे टिश्यू, प्लांट टिश्यू मध्ये बघणार आहे, त्यामुळे इथं आपण त्याचे डिटेल्स बघणार नाही. फक्त एवढंच लक्षात ठेवायचं की अँजिओस्पर्मिक प्लांट मध्ये झायलेम वेसल्स आणि झायलेम ट्रॅकिया असतात. फ्लोएम मध्ये फ्लोएमचे sieve ट्यूब्स आणि कंपॅनियन सेल्स असतात. ओके, दिस इज द स्पोरोफायटिक प्लांट बॉडी ऑफ द एंजिओस्पर्मिक प्लांट. सो हिअर यू कॅन सी वेल डेव्हलप्ड रूट सिस्टम इज देअर, वेल डेव्हलप्ड शूट सिस्टम इज देअर, अँड दिस इज शोइंग द स्टेम which is showing the leaf, presence of leaves, then fruit, फ्लावर. हे सगळे स्ट्रक्चर आपल्याला एंजिओस्पर्मिक प्लांट मध्ये बघायला मिळतात. ही स्पोरोफायटिक प्लांट बॉडी आहे, जे ऍक्च्युअली जे झाड आपण म्हणतो एखाद्या फळाचं म्हणा किंवा एखाद्या फुलाचं, तर ते झाड म्हणजे काय आहे, एंजिओस्पर्मिक प्लांटचं स्पोरोफाइट आहे. आणि या स्पोरोफाइट वरती नंतर काय तयार होतो, गॅमेटोफाइट तयार होतो. ओके, इन डिटेल आपण 12वीला गेल्यानंतर रिप्रोडक्शन इन एंजिओस्पर्म बघणार आहे, त्यावेळेला त्याच्यामध्ये गॅमेटोफाइट कसा असतो हे इन डिटेल आपण त्या टॉपिक मध्ये बघणार आहे. ओके, आणि डिटेल्स अबाउट दीज एंजिओस्पर्मिक प्लांट्स, मॉर्फोलॉजी ऑफ द फ्लॉवरिंग प्लांट्स, हा एक टॉपिक आपल्याला या 11वीला स्टडी करायचा आहे, ज्याच्यामध्ये आपण डिटेल रूट सिस्टीम काय आहे, शूट सिस्टीम काय आहे, रूटचे मॉडिफिकेशन काय, शूटचे मॉडिफिकेशन काय, फ्लॉवरचं स्ट्रक्चर काय, हे सगळं डिटेलमध्ये आपण मॉर्फोलॉजी ऑफ फ्लॉवरिंग प्लांट्स हा टॉपिक आपल्याला डिटेलमध्ये बघायचा आहे. त्याच्यामध्ये एंजिओस्पर्मिक प्लांटच्या रिलेटेड सर्व माहिती आपण डिटेलमध्ये बघणार आहे. ओके, next characteristic feature here,
the angiospermic plants are also heterosporous, means two types of spores are produced here. Microspores, which are known as the pollen grains, and megaspores, which is forming the ovule. So here the microspores, that is the pollen grains, are formed in the microsporangia, and these microsporangia are developed in a highly specialized microsporophylls, which are known as the stamens or androecium. जसं आपण जिम्नोस्पर्मी प्लांट मध्ये बघितलेलं होतं की मायक्रोस्पोर्स कुठे प्रोड्यूस केले जातात, मायक्रोस्पोरेंजिया मध्ये. मायक्रोस्पोरेंजिया कुठे असतात तर मायक्रोस्पोरोफिल मध्ये असतात. and microsporophylls are coming together to form a structure that is known as the male cone or male stobulus. आपण जिम्नोस्पर्मी प्लांट मध्ये हे स्ट्रक्चर बघितलेले आहे की ज्याच्यामध्ये मेल कोन किंवा मेल स्टॉबिलस बघायला मिळतं. तसं याच्यामध्ये आपल्याला मेल कोन किंवा मेल स्टॉबिलस बघायला मिळत नाही. त्याच्याऐवजी जे हायली स्पेशलाइज्ड मायक्रोफिलचं स्ट्रक्चर आहे त्यालाच आपण इथं काय म्हणतो, स्टॅमिन्स म्हणतो किंवा त्याला अँड्रोशियम म्हणलं जातं. So presence of stamens and androecium is the typical characteristic features of this angiospermy plant. And in stamen, anthers are there. In anther, microsporangia are there. They are forming microspores or pollen grains. तसंच megaspores are formed in the megasporangia, and these megasporangia, that is known as the ovules, which are born on the highly specialized megasporophylls called as a carpel or gynoecium. इथं सुद्धा फिमेल कोन किंवा फिमेल स्टॉबिलस असत नाही. त्याच्या ऐवजी हायली स्पेशलाइज्ड मेगास्पोरोफिल्स स्ट्रक्चर आहे, दॅट इज नोन एज दी कार्पेल और इट इज ऑल्सो कॉल्ड एज दी गायनोशियम. म्हणजे जिम्नोस्पर्मिक प्लांट मध्ये आपल्याला मेल कोन आणि फिमेल कोन किंवा मेल स्टॉबिलस आणि फिमेल स्टॉबिलस बघायला मिळतो. त्याच्या ऐवजी आपल्याला इथं अँजिओस्पर्मिक प्लांट मध्ये काय बघायला मिळतं, स्पेशलाइज्ड मेगास्पोरोफिल, त्याला कार्पेल किंवा गायनोशियम म्हणलं जातं. आणि स्पेशलाइज्ड मायक्रोस्पोरोफिल आहे त्याला स्टॅमिन किंवा अँड्रोशियम म्हणलं जातं. मग ह्या गायनोशियम कार्पेल मध्ये काय असते, ओव्हरी असते. ओव्हरीच्या आतमध्ये ओव्ह्यूल असतो. ओव्ह्यूललाच मायक्रो मेगास्पोरेंजियम म्हणलं जातं. आणि मेगास्पोरेंजियम मध्ये काय तयार होतात, मेगास्पोर्स तयार होतात. तसंच स्टॅमिन्स किंवा अँड्रोशियम आहेत त्याच्यामध्ये अँथर्स असतात. अँथर्स मध्ये मायक्रोस्पोरेंजिया असतात आणि त्याच्यामध्ये मायक्रोस्पोर्स तयार होतात. सो these are the typical characteristic features of this angiospermic plant, that presence of stamens and presence of carpels, male and female part, which are formed in the flower. Along with the androecium and gynoecium, the flower is also showing presence of accessory whorls, which are known as the sepals, that is calyx, and petals, that is corolla, arranged together to form a flower like structure. म्हणजे याच्यामध्ये मेल कोन आणि फिमेल कोन असं स्ट्रक्चर न तयार होता एक वेगळं स्ट्रक्चर काय तयार झालेलं आहे बघा. तर मायक्रोस्पोरोफिल म्हणून काय स्ट्रक्चर तयार होतं, स्टॅमिन, आणि मेगास्पोरोफिल म्हणून काय स्ट्रक्चर तयार होतं तर कार्पेल. स्टॅमिनचा पार्ट जो आहे तो अँड्रोशियम म्हणलं जातं, कार्पेलचा पार्ट आहे तो गायनोशियम म्हणलं जातं. आणि ह्याच्या बरोबरच अँड्रोशियम आणि गायनोशियम बरोबर ऍक्सेसरी व्होरल्स असतात. फ्लावर मध्ये अजून दोन पार्ट्स एक्स्ट्रा प्रेझेंट असतात. ऍक्सेसरी म्हणजे जादाची प्रेझेंट असतात. त्याला कॅलिक्स, विच इज मेड अप ऑफ सेपल्स, आणि कोरोला, विच इज मेड अप ऑफ पेटल्स. ज्या फुलांच्या पाकळ्या असतात त्याला पेटल्स आपण म्हणतो, त्याला कोरोला म्हणलं जातं. आणि पेटल्सच्या बाहेरच्या बाजूला ग्रीन कलरचं स्ट्रक्चर असतं त्याला कॅलिक्स, ज्याला सेपल पासून बनलेलं स्ट्रक्चर आहे. असं अँड्रोशियम, गायनोशियम, कॅलिक्स आणि कोरोला हे चारही एकत्र येऊन काय तयार झालेलं आहे, फ्लॉवर लाईक स्ट्रक्चर तयार झालेलं आहे. सो लेट अस सी इन द डायग्राम the typical structure of flower. So this is the structure of typical flower. You can see हे आपण फ्लावर बघतो. तर याच्यामध्ये हा फुलाचा देठ आहे ज्याला पेडिसेल म्हणलं जातं, आणि याच्यावरती हा रिसेप्टॅकल असतो, थॅलॅमस म्हणलं जातं. आणि त्याच्यावरती तुम्हाला हे बघा सेपल्स, कॅलिक्स, हे ग्रीन कलरचं स्ट्रक्चर असतं. जास्वंदाचं फुल, गुलाबाचं फुल तुम्ही बघितलं असेल, त्याच्यामध्ये हे खाली ग्रीन कलरचं स्ट्रक्चर असतं त्याला कॅलिक्स म्हणलं जातं, जे सेपल पासून बनलेलं आहे. त्याच्यावरती पाकळ्या असतात ज्याला पेटल्स, कोरोला म्हणलं जातं. आणि त्याच्या आतमध्ये मग स्टॅमिन, अँड्रोशियम स्टॅमिन पासून बनलेलं आहे. स्टॅमिन वरती हे अँथर आणि फिलामेंट असतात. आणि त्याच्या आतमध्ये सगळ्यात कार्पेल, त्याच्यामध्ये हे तीन पार्ट्स आहेत, स्टिग्मा, स्टाईल आणि ओव्हरी. हे ऑलरेडी तुम्ही स्टडी केलेलं आहे. पण टिपिकल फ्लावर मध्ये आपल्याला हे सगळे स्ट्रक्चर्स बघायला मिळतात. त्यापैकी इसेन्शियल पार्ट्स कुठले आहेत जे रिप्रोडक्शन साठी रोल प्ले करतात, त्यामध्ये स्टॅमिन म्हणजे अँड्रोशियम आणि कार्पेल म्हणजे गायनोशियम हे दोन
इसेन्शियल पार्ट्स आहेत आणि ऍक्सेसरी पार्ट्स, जादाचे पार्ट जे प्रोटेक्टिव्ह इन कवरिंग आपल्याला बघायला मिळतात, असे दोन आहेत त्याच्यामध्ये, कॅलिक्स आणि करोला, हे दोन आपल्याला एक्स्ट्रा ऍक्सेसरी पार्ट्स बघायला मिळतात, जे आपण ह्या टिपिकल फ्लावरच्या स्ट्रक्चर मध्ये बघू शकतो. ओके, नेक्स्ट कॅरेक्टरिस्टिक फीचर हिअर, इन अँजिओस्पर्म्स pollination is indirect, that means pollen grains are received on the stigma and pollination may be self or cross. So what is mean by pollination? Transfer of pollen grains from anther to the stigma of the same flower or another flower, that is known as the pollination. Anthers मधून जे पोलन ग्रेन तयार होतात ते पोलन ग्रेन स्टिग्मा पर्यंत ट्रान्सफर करण्याची जी प्रोसेस आहे त्याला पॉलिनेशन म्हणलं जातं. आणि अँजिओस्पर्मिक प्लांट मध्ये ती इनडायरेक्ट आहे. इनडायरेक्ट म्हणजेच काय, तर पोलन ग्रेन जे आहेत ते स्टिग्मा काय करते, रिसीव्ह करण्याचं काम करते, त्याला इनडायरेक्ट पॉलिनेशन असं म्हणलेलं आहे. आणि हे पॉलिनेशन सेल्फ असेल म्हणजे त्याच झाडातल्या फुलांवरती होऊ शकेल, किंवा क्रॉस पॉलिनेशन असेल म्हणजे एका झाडावरची पोलन ग्रेन दुसऱ्या झाडावरती पडले, दुसऱ्या झाडाच्या फुलावरती पडले तर त्याला क्रॉस पॉलिनेशन म्हणलं जातं. आणि एकाच झाडावरच्या त्याच फुलामध्ये पडले तर त्याला सेल्फ पॉलिनेशन म्हणलं जातं. सो इन अँजिओस्पर्मिक प्लांट द पॉलिनेशन इज इनडायरेक्ट, दॅट मीन्स पोलन ग्रेन्स आर रिसिव्ड ऑन दी स्टिग्मा, त्याला इनडायरेक्ट म्हणलेलं आहे. आणि ते त्याच झाडावरती होऊ शकते किंवा दुसऱ्या झाडावरती होऊ शकते. ओके, नेक्स्ट हिअर द इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक फीचर रिगार्डिंग दिस रिप्रोडक्शन in the angiospermic plant, that the angiospermic plants are showing double fertilization. This is the typical word which is used related to this angiospermic plant. What is mean by double fertilization here? During the reproduction, the male gametes are produced, and these male gametes are produced 2 in number. 2 male gametes are produced. Out of that, one male gamete fuses with the egg cell, that is the female gamete, and other male gamete fuses with the secondary nucleus to form an embryo and endosperm respectively. म्हणजे बघा, एक मेल गॅमेट आहे तो कोणाशी फ्यूज होतो तर एक सेल बरोबर फ्यूज होतो, म्हणजे फिमेल गॅमेट बरोबर फ्यूज होतो, त्याच्यापासून एम्ब्रियो तयार होतो. आणि सेकंड मेल गॅमेट जो आहे तो सेकंडरी न्यूक्लियस बरोबर फ्यूज होतो आणि त्याच्यापासून एंडोस्पर्म तयार होतो. असे 2 प्रोडक्ट तयार होतात आणि 2 वेळा फर्टिलायझेशन होते. एक पहिला मेल गॅमेट आणि प्लस फिमेल गॅमेट, हा पहिलं फर्टिलायझेशन झालं. आणि नंतर दुसरा मेल गॅमेट आणि सेकंडरी न्यूक्लियस हे दुसरं फर्टिलायझेशन झालं. असं 2 वेळा फर्टिलायझेशन होतं, म्हणून या प्रोसेसला काय म्हणलेलं आहे, डबल फर्टिलायझेशन म्हणलेलं आहे. सो प्रेझेन्स ऑफ डबल फर्टिलायझेशन इज दी टिपिकल कॅरेक्टरिस्टिक फीचर्स विच वी कॅन ऑब्झर्व इन दी अँजिओस्पर्मिक प्लांट. दुसऱ्या कुठल्याही प्लांट मध्ये डबल फर्टिलायझेशन बघायला मिळत नाही, तर अँजिओस्पर्मिक प्लांट मध्ये आपल्याला डबल फर्टिलायझेशन बघायला मिळते. Okay, and this double fertilization is occurring in the ovule. Ovule मध्ये हे आपल्याला घडलेलं बघायला मिळतं. फ्लावर मध्ये स्टिग्मा स्टाईल आणि ओव्हरी हे स्ट्रक्चर आपल्याला कार्पेलचं माहित आहे, तर त्या ओव्हरीच्या आतमध्ये ओव्ह्यूल्स असतात, त्याच्यामध्ये डबल फर्टिलायझेशन कॅरी आउट झालेलं बघायला मिळतं. ओके, अँड आफ्टरवर्ड्स ओव्ह्यूल चेंजेस टू सीड अँड ओव्हरी सायमल्टेनियसली रायपन्स इनटू ए फ्रूट. आफ्टर फर्टिलायझेशन व्हॉट हॅपन्स, ovule is changing into a seed like structure and ovary it is converted into fruit like structure. म्हणजे फुलामधली जी ओव्ह्यूल आणि ओव्हरी हे 2 स्ट्रक्चर आहेत त्यापासूनच काय तयार होतं, फळ, आणि फळांमधल्या बिया तयार होतात. सो ओव्ह्यूल चेंजेस टू सीड अँड ओव्हरी चेंजेस टू फ्रूट. हे पण आपल्याला एक्झाम मध्ये विचारलं जातं, त्यामुळे लक्षात ठेवायचं आहे. ओके, इन दिस वे द अँजिओस्पर्मिक प्लांट्स वी हॅव सीन. Now the classification of angiosperms, very important point, that the angiosperms are divided into 2 classes. The first class, it is known as the dicotyledone, or commonly it is called as the dicot plants, and second class it is known as the monocotyledone or monocot plants. मराठीमध्ये आपण त्याला डायकॉट प्लांटलाच द्विदल वनस्पती म्हणतो आणि मोनोकॉट प्लांटलाच एकदल वनस्पती म्हणलं जातं. So let us see the characteristic features of this dicotyledone and monocotyledone. So the first important characteristic feature of this class we have to see the comparative way. Dicotyledone मध्ये the plants are showing 2 cotyledons in their embryo, while monocotyledons show are seeds, or the monocotyledonous plants are showing 1 cotyledon in their embryo. म्हणजे याची जर आपण बी घेतली, झाडाचं सीड घेतलं आपण,
तर डायकॉट प्लांटच्या सीडमध्ये 2 कॉटिलिडॉन्स बघायला मिळतात. फॉर एक्झाम्पल बघा, याच्यामध्ये तुम्ही शेंगदाणा, हरभरा, वाटाणा कुठली डाळी किंवा कडधान्य जर घेतली आपण, तर त्याच्यामध्ये तुम्हाला 2 भाग झालेले बघायला मिळतात. शेंगदाणा असेल तर शेंगदाण्याचे असे 2 भाग होते, किंवा हरभरा घेतला तर त्याचे 2 भाग होतात. वाटाणा असेल, मटकी आहे, मूग आहे, चवळी आहे, कुठलेही घ्या तर त्याच्यामध्ये 2 कॉटिलिडॉन्स असतात. आणि एक कॉटिलिडॉन मध्ये आपण सगळे मोनोकॉट प्लांट मध्ये ज्वारी, बाजरी, गहू, मका, तांदूळ याच्यामध्ये एकच कॉटिलिडॉन असतो, त्याचे 2 भाग होत नाही. तर त्याच्यानुसार हे 2 प्रकार इथं मेन डिफरन्स जो आहे दोन्ही मधला, 2 cotyledons are present in the dicot plants and 1 cotyledon is present in the monocot plant. Okay, this is the first difference and the characteristic feature of both these classes. Second, here the root system in the dicot plant, it is the taproot system, while in monocot plant it is the adventitious root system. Already दोन्ही मधला डिफरन्स बघितलेला असेल. टॅपरूट सिस्टीम ही खूप खोलवर गेलेली रूट सिस्टीम असते आणि ऍडव्हेंटिशियस ही फक्त जमिनीच्या लगत आणि अशी पसरलेली फायब्रस रूट सिस्टीम सुद्धा त्याला म्हणलं जातं. अशी पसरलेली पण ती वरच्यावरच असते, फार खोलवर जात नाही. अशी ही रूट सिस्टीम आपल्याला बघायला मिळते डायकॉट मध्ये टॅपरूट सिस्टीम, मोनोकॉट मध्ये ऍडव्हेंटिशियस रूट सिस्टीम. नेक्स्ट डिफरन्स, हियर द स्टेम इज ब्रांच्ड इन डायकॉट प्लांट्स and in monocot plants the stem is mostly unbranched but rarely it is branched. monocot plant मध्ये मॅक्झिमम मोस्ट ऑफ द प्लांट मध्ये आपल्याला अनब्रांचड स्टेम बघायला मिळतं, पण काही वेळेला काही प्लांट मध्ये रेअरली ब्रांचिंग बघायला मिळतं, पण मोस्टली काय आहे अनब्रांचड आहे. आणि डायकॉट प्लांट मध्ये आपल्याला ऑलवेज ब्रांचड स्ट्रक्चर बघायला मिळतं. नेक्स्ट, हियर द लीव्स आर शोईंग रेटिक्युलेट व्हेनेशन. आता रेटिक्युलेट व्हेनेशन आणि पॅरलल व्हेनेशन म्हणजे काय, त्याची आपण इथं डायग्राम बघितल्यावर लक्षात येईल की समजा हे पान आहे झाडाचं आणि रेटिक्युलेट व्हेनेशन म्हणजे काय, तर ह्या पद्धतीनं त्यातले व्हेनेशन जे आहेत लीफ मध्ये, हे असं जर लीफ आपण काढलं तर त्याच्यामध्ये व्हेन आणि व्हेनलेट्स असं पसरलेलं नेटवर्क आपल्याला बघायला मिळतं. आणि पॅरलल व्हेनेशन म्हणजे काय, जसं ज्वारी, बाजरी, गहू, मका त्याचं पान जर आपण बघितलं तर त्याच्यामध्ये फक्त तुम्हाला हे अशा सरळ रेषा बघायला मिळतात. त्याला पॅरलल व्हेनेशन म्हणलेलं आहे. आणि अशा पद्धतीचं जाळीदार नेटवर्क असेल तर त्याला रेटिक्युलेट व्हेनेशन म्हणलं जातं. ओके, तर या पद्धतीनं हे टिपिकल स्ट्रक्चर आहे जे आपण डायकॉट प्लांट मध्ये बघू शकतो की रेटिक्युलेट व्हेनेशन आणि पॅरलल व्हेनेशन ह्या दोन्ही मधला हा डिफरन्स आहे. रेटिक्युलेट म्हणजे नेटवर्कच्या स्वरूपामध्ये आपल्याला बघायला मिळतं आणि पॅरलल व्हेनेशन मध्ये एकमेकांना समांतर अशा व्हेन आणि व्हेनलेट्स आपल्याला बघायला मिळतात. Next, here the flowers are showing tetra or pentamerous symmetry, while in monocot the flowers are showing trimerous symmetry. The flower च्या बाबतीमध्ये बघितलं तर फुलांच्या ज्या पाकळ्या आहेत त्यांच्यामधली जी सिमेट्री आहे किंवा टोटल फ्लावरची जर आपण कटिंग केली तर त्याच्यामध्ये सिमेट्री कशी बघायला मिळते, टेट्रामेरस सिमेट्री किंवा पेंटामेरस सिमेट्री, 4 किंवा 5 पाकळे असणारं स्ट्रक्चर आपल्याला बघायला मिळेल. आणि मोनोकॉट प्लांट मधले जर आपण फ्लावर्स बघितले तर ट्रायमेरस 3च्या पट्टीमध्ये आपल्याला बघायला मिळतील, 3 असतील किंवा 6 असतील, त्याला ट्रायमेरस सिमेट्री म्हटलं जातं. नेक्स्ट, हियर द व्हॅस्क्युलर बंडल्स आर कंजॉइंट, कोलॅटरल अँड ओपन, while in monocot the vascular bundles are conjoint, collateral and closed. आता व्हॅस्क्युलर बंडल म्हणजे काय, तर जे झायलेम आणि फ्लोएम टिश्यू आहे, the vascular tissues xylem and phloem are arranged in a typical manner, and that typical arrangement of that vascular tissue xylem and phloem, it is known as the vascular bundle. म्हणजे प्लांट मध्ये असणारे जे काही व्हॅस्क्युलर टिश्यूज आहेत झायलेम आणि फ्लोएम हे एका विशिष्ट पद्धतीने अरेंज केलेले असतात आणि त्या विशिष्ट पद्धतीच्या अरेंजमेंटलाच काय म्हणलं जातं, व्हॅस्क्युलर बंडल म्हणलं जातं. त्याचे अनेक टाइप्स आहेत. दोज टाइप्स ऑफ द व्हॅस्क्युलर बंडल वी हॅव टू सी इन दी चॅप्टर प्लांट टिश्यू और प्लांट अनाटॉमी. त्याच्यामध्ये आपण इन डिटेल बघणार आहे. ते इथे एवढंच लक्षात ठेवायचं की डायकॉट प्लांट मध्ये व्हॅस्क्युलर बंडल हे कसे असतात तर कंजॉइंट, कोलॅटरल आणि ओपन. तर ओपन म्हणजे काय, तर याच्यामध्ये आपल्याला कॅम्बियम असलेलं बघायला मिळतं. आणि क्लोज्ड म्हणजे काय, तर कॅम्बियम ऍब्सेंट असतो, बाकीचं स्ट्रक्चर सेम आहे. कंजॉइंट आणि कोलॅटरल दोन्हीकडे पण आहे, फक्त इथं ओपन का, तर याच्यामध्ये कॅम्बियम असतो झायलेम आणि फ्लोएमच्या मध्ये. आणि क्लोज्ड का, तर ऍब्सेन्स ऑफ कॅम्बियम, कॅम्बियम त्याच्यामध्ये असत नाही. ओके, अँड ड्यू टू हिअर प्रेझेन्स ऑफ कॅम्बियम
सेकंडरी ग्रोथ इज फाउंड, लाकूड तयार होतं या झाडांच्या मध्ये. पण मोनोकॉट प्लांट मध्ये सेकंडरी ग्रोथ इज ऍबसेंट म्हणलेलं आहे ड्यू टू ऍब्सेन्स ऑफ कॅम्बियम, कारण यांच्यामध्ये झायलेम आणि फ्लोएम टिश्यूच्या मध्ये कॅम्बियम असत नाही, त्यामुळे सेकंडरी ग्रोथ बघायला मिळत नाही, त्यामुळे लाकूड तिथं तयार झालेलं बघायला मिळत नाही. बघा तुम्ही ज्वारी, बाजरी, गहू, मका, तांदूळ ह्यातली जर झाडं आपण बघितली तर ह्या झाडांच्या मध्ये लाकूड तयार होतं का? नाही. पण तेच जर आपण डायकॉट प्लांट मध्ये बघितलं, सगळी फळ झाडं आहेत बघा, आंबा असेल, चिक्कू असेल, पेरू असेल, सागवानाचं झाड आहे, निलगिरीचं झाड आहे, जी तुम्हाला झाडं माहिती आहेत त्या सर्व झाडांच्या मध्ये आपल्याला काय बघायला मिळते? सेकंडरी ग्रोथ बघायला मिळते. सेकंडरी ग्रोथ म्हणजे काय? प्रायमरी ग्रोथ झाडाची कंप्लीट झाली की साल तयार होण्याची प्रोसेस स्टार्ट होते, बार्क तयार होतो झाडाला, आणि त्या प्रोसेसलाच काय म्हणलं जातं? सेकंडरी ग्रोथ म्हणलं जातं. आणि ही सेकंडरी ग्रोथ कशामुळे होते? तर कॅम्बियम प्रेझेंट असतो झायलेम आणि फ्लोएम मध्ये. तो कॅम्बियम कुठं प्रेझेंट आहे? डायकॉट प्लांट मध्ये आहे. इथं कॅम्बियम नाही, म्हणून आपल्याला तिथं काय बघायला मिळतं? तर ऍब्सेन्स ऑफ कॅम्बियम मुळे सेकंडरी ग्रोथ ऍब्सेंट असते, इथं मात्र सेकंडरी ग्रोथ प्रेझेंट असते. ओके, एक्झाम्पल्स ऑफ दिस प्लांट्स डायकॉट प्लांट मध्ये बघा, हेलियांथस ॲनस जे सनफ्लावरचं नाव आहे, हिबिस्कस रोजा सायनेन्सिस जे चायना रोजचं नाव आहे. हे डायकॉट मधले दोनच एक्झाम्पल, पण बाकीचे खूप सारे एक्झाम्पल तुम्हाला माहित आहेत. आंब्याचं झाड आहे, चिक्कूचं झाड आहे, पेरू आहे, कडुलिंब आहे, सागवानाचं झाड आहे, गुलाब आहे, खूप सारे एक्झाम्पल्स आहेत. तसंच इकडे एक्झाम्पल दिले आहेत मोनोकॉट मध्ये, झिया मेज हे मेजचं नाव आहे, आणि सॉर्गम वल्गेर हे जवारचं नाव आहे. त्यामध्ये तांदूळ आहे, गहू आहे, मका आहे, बरोबर, बाजरी आहे, नाचणी आहे, हे सगळे गवताचे प्रकार येतील. ऑल ग्रासेस हे सगळे मोनोकॉट मध्ये येतील. तर हे टिपिकल एक्झाम्पल्स आहेत डायकॉट मधले हे एक्झाम्पल आणि मोनोकॉट मधले एक्झाम्पल. ओके, लेट अस सी द पिक्चर्स ऑफ दिस एक्झाम्पल्स. डायकॉट प्लांट मध्ये दोन एक्झाम्पल आपण बघितले, हे सनफ्लावर आहे आणि हे चायना रोज आहे. बघा याच्यामध्ये स्टेमचं ब्रांचिंग बघायला मिळतं आणि रेटिक्युलेट व्हेनेशन हे सुद्धा बघायला मिळतं, आणि पेंटामेरस सिमेट्री हे सुद्धा फ्लावर मध्ये बघायला मिळू शकते. आणि तेच जर आपण मोनोकॉट प्लांटचे एक्झाम्पल बघितले तर दीज आर दी मोनोकॉट प्लांट्स. तर याच्यामध्ये तुम्हाला पॅरलल व्हेनेशन बघा लीफ मध्ये बघायला मिळेल. हे मेज एक्झाम्पल आहे, अनब्रांचड स्टेम आहे याच्यामध्ये. आणि दुसरं एक्झाम्पल आहे जवार. जवार मध्ये सुद्धा बघा एकच कणीस लागतं, कारण एकच त्याच्यामध्ये स्टेम असतं, स्टेमचं ब्रांचिंग होत नाही, त्यामुळे एकच कणीस आपल्याला इथे लागलेलं बघायला मिळतं. ओके, so in this way the angiospermy plants are divided into these two classes, dicot plants and monocot plants. So on these the questions are there, you have to read the question and give the answer. बघा प्रश्न वाचायचा आणि मला उत्तर द्यायचं चॅट बॉक्स मध्ये. प्लांट्स हॅव्हिंग लिटल और नो सेकंडरी ग्रोथ आर grasses, deciduous, angiosperms, conifers and cycads. What will be the answer here? Plants having little or no secondary growth. Yes, करेक्ट आहे. आत्ताच आपण बघितलेलं आहे मोनोकॉट प्लांट मध्ये सेकंडरी ग्रोथ नसते, अँड ऑल ग्रासेस आर बिलॉंगिंग टू दी मोनोकॉट प्लांट. डेसिडियस, अँजिओस्पर्म मध्ये सगळे पानझडी होणारे झाडे येतील, त्यामुळे याच्यामध्ये सेकंडरी ग्रोथ असते, कोनिफर्स मध्ये असते, सायकॅड्स मध्ये असते, नाही कुणामध्ये? ग्रासेस मध्ये. त्यामुळे तुमचा आन्सर काय येणार आहे? ए ऑप्शन, ग्रासेस हे त्याचं करेक्ट आन्सर आहे. ओके, नेक्स्ट इयर, which one of the following plants is a monoecious plant? बघा काय उत्तर येईल. which one of the following plant is a monoecious? मर्केन्शिया, पायनस, सायकस आणि पपया. मोनोशियस प्लांटचं मिनिंग काय बघितलं होतं आपण? मोनोशियस आणि डायोशियस. डायोशियस म्हणजे मेल अँड फिमेल प्लांट्स आर सेपरेट. मोनोशियस म्हणजे ऑन ए सिंगल प्लांट बोथ द मेल अँड फिमेल पार्ट्स आर प्रोड्युस्ड, त्याला मोनोशियस म्हणलेलं आहे. मग उत्तर काय येईल सांगा या चारीतलं? मर्केन्शिया, पायनस, सायकस आणि पपया. येस, एक्सप्लेनेशन वरनं उत्तर देता आलं पाहिजे. मोनोशियस म्हणजे एकाच झाडावरती दोन्हीही सेक्स ऑर्गन्स असणार प्लांट. तर पायनस आपल्याला एक्झाम्पल माहिती आहे, पायनस मध्ये एकाच झाडावरती मेल कोण आणि फिमेल कोण लागलेला असतो. मर्केन्शिया मध्ये डिफरंट असतात मेल आणि फिमेल प्लांट, सायकस मध्ये पण डिफरंट असतात, आणि पपईच्या झाडामध्ये सुद्धा मेल आणि फिमेल प्लांट
सेपरेट असतात. हे तिन्हीला डायोशियस कंडिशन म्हणायची. मर्केन्शिया, सायकस आणि पपया हे डायोशियस आहेत. पायनस हे मात्र कसं आहे, मोनोशियस आहे. अँड ऑल अदर आर डायोशियस प्लांट म्हणलेलं आहे. हे सगळे डायोशियस प्लांट्स आहेत. डायोशियस म्हणजे मिनिंग लक्षात घ्या, मेल आणि फिमेल प्लांट सेपरेट असतील तर डायोशियस म्हणायचं, आणि मोनोशियस म्हणजे एकाच प्लांट वरती दोन्हीही प्रेझेंट असतील तर. ओके, नेक्स्ट इयर, which one has the largest gametophyte? सायकस, एंजिओस्पर्म, सिलॅजिनेला आणि मॉस. कुठल्या प्लांट मध्ये सगळ्यात लार्जेस्ट गॅमेटोफाइट बघायला मिळेल? येस, बघा, स्पोरोफायटिक फेज डॉमिनंट असेल तर त्याच्यामध्ये गॅमेटोफाइट लार्जेस्ट मिळेल का? नाही. त्यामुळे सायकस येणार नाही, एंजिओस्पर्म येणार नाही. आणि सिलॅजिनल आणि मॉस मध्ये जर बघितलं तर स्पोरोफायटिक प्लांट बॉडी मॉस मध्ये पण आहे. त्यामुळे उत्तर काय येणार आहे इथं? सॉरी, लार्जेस्ट गॅमेटोफाइट विचारलेला आहे. सिलॅजिनेला मध्ये सुद्धा येणार नाही. मॉस मध्ये आपल्याला लार्जेस्ट गॅमेटोफाइट बघायला मिळतो, कारण मॉसेस मध्ये जर आपण बघितलं तर जी टिपिकल प्लांट बॉडी आहे, रायझॉइड्स असतात बघा खाली, आणि वरती लीफ लाईक स्ट्रक्चर आपण बघितलेलं होतं या पद्धतीने. इथं लीफ लाईक स्ट्रक्चर आहे आणि मग ह्याला स्पोरोफाइट येते. हा, असं बरोबर. त्यामुळे ही काय आहे, गॅमेटोफायटिक प्लांट बॉडी आहे, ती लार्जेस्ट आपल्याला बघायला मिळते. त्यामुळे मॉस हे त्याचं उत्तर येईल इथं, डी ऑप्शन. सिलॅजिनेला मध्ये पण गॅमेटोफाइट डॉमिनंट असतो, परंतु तो स्मॉल असतो साईज. त्यामुळे मॉस हे करेक्ट आन्सर इथे येईल. ओके, so in this way the classification of kingdom Plantae, we have completed all the sub kingdoms and divisions from the kingdom Plantae we have completed. The next point here, plant life cycles, that we have to see in the next lecture. Okay, so only 3 minutes are remaining, so we will stop here. The remaining points we have to study in the next lecture. Okay.